गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। सकाळचे वाजलेत बघा 7 वाजलेत, पावणे 7 पण आता इथं कसं लाईट लावता येत नाही आणि सगळे झोपलेले आहेत। नागपूरची ही ट्रेन असल्यामुळे बाकीचे सगळे झोपले, त्याच्यामुळे लाईट लावलेली नाही आहे। आम्हाला 7:30ला आमचं शेगाव येणार आहे स्टॉप, त्याच्यामुळे आम्ही उठून बसलेलो आहेत सगळेजण। आलं बघा शेगावाला, बघा आम्ही स्टेशनवर उतरलो शेगावला आणि नेमकी एवढी गडबड झाली ह्यांना वाटलं अजून यायचंच आहे शेगाव, आणि पाहतो तर किती शेगाव आलेलं। पुढे हे मागे माझी मुलगी आणि जावई बघा, अशी गडबड झाली। चला चला, थंडी भरपूर आहे इकडे, पण ऊन थोडंसं पडलेलंच आहे। मागून गाड्या यायला बॅग मागे पडायला लागली की अंगा खुली लागेल बॅग लक्ष दे म्हणून आहे हां बरं पुढचा इकडे असेल का इकडे आहे रिक्षामध्ये बसतो आम्ही आता। हे घातला आम्ही इथं आलो, इथं कार्यालय असतं ते रूम मिळायचं। थंडी खूपच आहे, आता बॅगा घेऊन बसलो, बॅगा दाखवते की हे बघा माझ्याजवळ बॅगा घेऊन बसली मी आता 8 नंबरला गेलेले। दोघं जण मिळून नाश्त्याला जात होतो आणि म्हणलं मग हे दोघांना पाठवलं नाश्त्याला, आणि इथं रूमसाठी मी नंबरला बसलेली आहे, कारण का रूम मिळायची होती अजून आम्हाला। नाश्ता करण्यासाठी आलो इकडे पाजू, अजून मी आणलं असतं ना। हां हो घे ना, त्यावेळी नाश्ता घेतलाय आम्ही आता। तू बॅग तिकडे का ठेवली नाही? बॅग कशी काढली? अजून रूम आम्हाला मिळायची आहे। ऊन छान पडले, तर उन्हात जरा फिरते, अजून रूम मिळायची आहे। नाश्ता बिष्टा करून नंबरला बसलेले आहेत। आता मी जरा फिरते उन्हामध्ये, म्हटलं चला रूम मिळेपर्यंत उन्हामध्ये फिरूयात। तेव्हा तुम्हाला दाखवते परा, मस्तपैकी ऊन पडले, आता थंडी तर भयंकर आहे। पण अख्खं स्वच्छता तर खूप आहे इकडे, खूप स्वच्छता चाललेली आहे। सेवेकडे खूप स्वच्छता करतात, हे बघा अक्षरशः स्वच्छता चालू आहे, खूप स्वच्छता अगदी। आज बसण्यात वेळ झाला, कंटाळा आला। सकाळी आम्ही 7:30ला जवळजवळ आलेलं इथं, आता 10 वाजलेत, अजून रूम मिळायची आहे।
अजून आमच्या पुढे 4-5 जण आहेत. आता मिळून मग पांघोळी होतील आमच्या. मग फ्रेश होऊ, आंघोळ करू आणि मग दर्शनाला जाऊ आम्ही. इथून रेल्वेचं पण जवळ आहे. रेल्वे दिसते ते. अक्षरशः मोबाईलचं पण चार्जिंग बघा संपलेलं आहे. 10% मोबाईलचं चार्जिंग झालेलं आहे. इथं कुठं कनेक्शन मोबाईलला चार्जिंग लावायला कुठं इथं जागाच नाही आहे. अशी त्यांची बहिणीची सोय असते. हो एकालाच काही संडेच लागू शकते का इथे. शेवटी प्रतीक्षा आणते बघा. आम्हाला रूम मिळाली. आज काही एवढी गर्दी वेळ लागली ना रूम मिळायला. बापरे किती 4 तास लागले. आपल्या विरांसारखा का छोटं आहे बघा. आता एक छोटंसं आहे बघा. या छोट्या मुलाला बघितलं ना विरांची आठवण येते. खूप छान आहे. बापरे इतकी प्रतीक्षा. माझी मुलगी तर अक्षरशः कंटाळ. चला आता आम्ही निघालो. इथं रूम मिळाली. तुम्हाला दाखवत आता. पकडू का ग बाई. चलो लिफ्ट. तुम्ही राहिले ना आपण राहिलो. 4 राहिलो होतो. रूम मिळाली आता. चला हीच चला हीच रूम होती. त्यांना कळायला दिसतंय की मागच्या वेळेस ह्यांना हीच रूम होती. तर यावेळेस पण प्राजक्ताची बॅटरी 10% राहिली. सगळीकडे हिंडत होती. चला गोरीच आहे का तू. हो बारीक झाली गोरी झाली. चला आता त्यातच टाकले ना. टाकलंय ते बघते. चला आता आम्ही फ्रेश होतो आणि मग दर्शनाला जाऊ. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.